व्यवसाय करताना या चुका अजिबात करू नका. त्या चुका कोणत्या आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर रावळ फूड्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायचं आहे की व्यवसाय करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्यात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्यांदा आपण जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हा व्यवसाय सतत चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही दुकान जर बंद ठेवत असाल किंवा सारख्या सुट्ट्या मारत असाल ना, तर असं करू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं दुकान चालू राहिलं पाहिजे कंटिन्युअसली. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जी क्वालिटी देता त्या क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. भलेही तुमच्याकडं कॉम्पिटिशन असू द्या किंवा तुमच्याबरोबर बरोबरी करायला अजून कोणी असू द्या, तुमच्या क्वालिटीला अजिबात तोड देऊ नका. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुमचं दुकान कन्सिस्टन्सीली चालू राहणं आणि तुमची क्वालिटी अजिबात न उतरवणं. भलेही तुमच्या कॉम्पिटिटर असू द्या, त्यांनी क्वालिटी जास्त ठेवून पैसे कमी असू द्या किंवा क्वालिटी नसून पैसे कमी असू द्या, पण तुम्ही तुमची क्वालिटी आणि तुमची प्राइसिंग हे एक जी स्टेबल आहे ना, त्या स्टॅबिलिटीनीच राहू द्या. त्याच्यात अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. आणि अशाच गोष्टी जसं मला सांगता येतील तशा मी तुम्हाला सांगतच जाईल. आता आपल्या व्यवसायामध्ये खरंच आपल्याला ज्या चुका झाल्यात ना, त्या कुणाकडनं होऊ नये हा माझा प्रयत्न आहे. सकाळी आपल्याला शॉप ओपन करता येत नाही ही माझी खूप मोठी चूक नाही म्हणता येणार, कारण की ते मुद्दाम करत नाही आहे मी, ते परिस्थितीनुसार होते. आता एवढं मोठं डिटेलमध्ये सांगायला मला वेळ पण नाही की असं का होते, पण हळूहळू आता मला ते लक्षात येते की कसं आपण ते प्रिपरेशन करून करावं आणि मॅनपॉवर घेऊनच ती गोष्ट मला करावी लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला पण हीच गोष्ट मला सांगायची की व्यवसायात तुम्ही उतरताना आहे ना, मॅनपॉवर घेऊन नका उतरू, पण डोक्यात हे ठेवा की कधी ना कधी आपल्याला मॅनपॉवर लागणार आहे म्हणजे आहे. तर आजची शुक्रवारची गर्दी जरा कमीच होती, पण हरकत नाही, 19-20 चालत राहतं कारण की व्यवसाय आहे. तर भेटूया आता उद्या.